मी प्रतिभा बडे मोशीवरून आले होते हॉस्पिटलला. मला 28 तारखेला थोडासा त्रास झाला ब्लडिंगचा युरिनमधनं. मग तिथंच नॉर्मल आपले फॅमिली डॉक्टरला दाखवलं. मग त्यांनी स्कॅन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट करायला लावले. ते केल्यानंतर मग किडनीला छोटासा ट्यूमर सांगितलं. मग आम्ही 4-5 डॉक्टरांना कन्सल्ट केलं. असं सांगितले. असं घाबरलो आम्ही किडनीमुळं. असं सांगितलं थोडं इन्फेक्शन आहे, तुमच्या किडनीला धोका होऊ शकतो असं बोलले डॉक्टर 2-3. मग आम्हाला DY पाटीलचे पिंपरी चिंचवडचे गांधी सर भेटले. त्यांच्याशी बोललो आम्ही. त्यांनी सांगितलं असं 1% आहे का फक्त किडनीला धोका होऊ शकतो, 99% मी तुमचं ऑपरेशन सक्सेस करून देणार. मला लाईफमध्ये पण कधीच काही चान्सेस नाही राहणार पुढं ट्यूमरची, आणि 3-4 दिवसात रिकवर होऊन तुम्ही घरी जाऊ शकता परत. मी मंगळवारी ॲडमिट झाले, बुधवारी सर्जरी झाली आणि आज सॅटरडे, आज डिस्चार्ज दिला आहे मला. हॉस्पिटल एकदम छान आहे, स्टाफ पण एकदम छान. डॉक्टर वेळच्या वेळी येऊन चौकशी करते, काय त्रास वगैरे सगळं. ऑपरेशन करताना पण, ऑपरेशनला घेऊन जाताना पण एकदम म्हणजे फॅमिलियर होऊन नेलं होतं. एकदम छान ऑपरेशन. मग डॉक्टर हिमेश गांधी यांनी रोबोटिक सर्जरी आम्हाला बेस्ट आहे असं ऑप्शन सांगितलं. कारण ओपन सर्जरीत जास्त ब्लडिंग, नंतर 5-6 महिने त्रास. तसं रोबोटिक सर्जरीमध्ये फक्त 5 दिवसात माणूस कवर होतो आणि फक्त 5 ते 6 टाके पडते. किती मोठं ऑपरेशन, ब्लडिंग नाही, पेनलेस आहे एकदम. 5 दिवसात रिकव्हरी होती. ऑपरेशन करताना काहीच त्रास जाणवत नाही, झाल्यानंतरही फक्त 2-3 दिवस नंतर 5 दिवसात रिकव्हरी झाली माझी. मी सगळ्यांना सांगाल, कोणाला काही प्रॉब्लेम झाला असं वाटलं तर DY पाटील सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, हाऊसकीपिंगवाले एकदम बेस्ट स्टाफ आहे. सगळ्यांनी हे हॉस्पिटल रेफर करा.